हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग आणि नमस्कार. सुप्रिया किचन टीव्हीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला आजची व्हिडिओ सुरू करूया. तर आज सकाळ सकाळी लवकर उठून घर वगैरे पुसून, अमावास्या होतं तर घर वगैरे पुसून घेतलेलं आहे आणि रांगोळी काढून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता इथे काल निंबू वेचलेले होते, ते निंबू बघा एक पोतेभर झाले होते. या टोपलीने 4 टोपले मी इथे वेचलेले आहेत, आम्ही आणि आमचे घरचे दोघं मिळून. तर चला आजची स्वयंपाक पाहूया काय बनवायचं आहे. तर मी इथे चुलीवर दूध वगैरे गरम व्हायला ठेवलेलं आहे. त्यानंतर मी इथे डाळ पण शिजायला ठेवलेलं आहे. आज पोळी खायचं खूप मन करत होतं, तर आज आपण इथे पुरणपोळी करणार आहोत, ते पण चुलीवर. तर चला चुलीवर पुरणपोळी कसं करायचं ते पण पाहूया. तोपर्यंत डाळ शिजोस तोपर्यंत थोडंसं उशीर होतं आहे, त्यामुळे मी इथे थोडंसं मिल्कशेक बनवून घेते प्यायला. तर मी इथे काजू आणि बदाम घेतलेला आहे आणि 2 केळी पण घेतलेला आहे. आता पहिल्यांदा आपण इथे काजू आणि बदामला छानपैकी असं पावडर बनवून घेऊया. त्यानंतर इथे याच्यामध्ये केळी वगैरे कट करून घेतलेला आहे आणि 2 टेबलस्पून एवढं साखर घातलेलं आहे. साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता, नाहीतर याच्यामध्ये तुम्ही हनी पण घालू शकता. तर याला छानपैकी दूध घालूया. दूध तुम्हाला जितकं पाहिजे तितकं घालू शकता. गाढसर पाहिजे का थोडंसं पातळ पाहिजे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिल्कशेक बनवू शकता. थोडंसं गरम दूध आहे. मिल्कशेक तयार झालेला आहे. तर चला मी इथे 2 ग्लासमध्ये घालून घेतलेला आहे. तर गरमागरम आपण मिल्कशेक पिऊन घेऊया. तुम्हाला गरम नको असेल तर तुम्ही थंड दूध पण यूज करू शकता मिल्कशेक पिल्यानंतर. तोपर्यंत डाळ पण शिजलेलं आहे आपलं पुरणपोळीसाठी. तर तुम्ही पाहू शकता डाळ शिजलेला आहे. तो याला साईडमध्ये काढून घेऊया आणि ह्याचा कट साईडमध्ये काढून घ्यायचा. याच्यामधलं पाणी जे कट आहे त्याचं आपण इथे आमटी पण बनवणार आहोत. तर पाहू शकता छानपैकी डाळ शिजलेला आहे. तुम्हाला पातेल्यामध्ये डाळ शिजवायचं नसेल तर तुम्ही कुकरमध्ये डाळ शिजवून घेऊ शकता. तर कुकरमध्ये शिजवल्याने आपलं जे पुरण बनतं आहे ना, ते थोडंसं पातळ बनतं आहे. त्यामुळं कुकरमध्ये शिजवणं थोडंसं स्किपच करा. पातेल्यामध्ये अशा प्रकारे तुम्ही डाळ शिजवून घ्या आणि छानपैकी आपलं पुरण रेडी होईल. तर मी इथे कट साईडमध्ये काढून घेतलेला आहे. तर काढून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला गूळ मिक्स करायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जसं जेवढं पाहिजे तेवढं गूळ ॲड करू शकता. तर मी ते 1 वाटीभर एवढं डाळ घेतलेलं होतं, त्याच वाटीने मी इथे गूळ पण घेतलेला आहे. 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे. थोडंसं गोड बनवणार आहे. तर तुमच्या आवडीनुसार गोड जास्त पाहिजे का कमी पाहिजे तुमच्या घरातल्यांना तुम्ही पाहून घालू शकता. तर गूळ घातल्यानंतर छानपैकी असं मिक्स करून घेऊया. मिक्स करून घेतल्यानंतर याला परत एकदा चुलीवर ठेवूया, कारण आपल्याला गूळ जे आहे मेल्ट व्हायला पाहिजे. तर अशा प्रकारे मिक्स करत आपल्याला गूळला मेल्ट करायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता गूळ आपला हळूहळू मेल्ट होत आहे. तर आपला गूळ मेल्ट होईपर्यंत इकडं मी भात पण शिजायला ठेवले होते. भात पण आपलं शिजून रेडी झालेला आहे. तर बघू शकता छान असं पाक सुटलेला आहे आपला गूळ. तर चला याला साईडमध्ये काढून घेऊन छानपैकी मिक्सर जारमध्ये घालून ग्राइंड करून घेऊया. तर पाहू शकता आपलं पुरण पण रेडी आहे. तर मी इथे आमटी पण बनवून घेतलेलं आहे. कटाची आमटी आहे ही आणि भात पण रेडी आहे. दूध पण गरम करून साईडमध्ये ठेवलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता फक्त पुरणपोळी बनायचं एवढंच आहे. पीठ पण मळून घेतलेलं आहे. तर चला पुरणपोळी तयार करून घेऊया. तर मी इथे छान असं लोई घेतलेलं आहे आणि ह्याला वाटीसारखं करून घेऊया. याच्यामध्ये आपल्याला पुरणपोळी स्टफिंग करायचं आहे. तर तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं इथं स्टफिंग करू शकता. आमच्या घरात थोडंसं पुरण जास्त घातल्यामुळे खात नाहीत, त्यामुळे मी ते थोडंसं घातलेलं आहे मध्ये. तर छान असं पॅक करून घेऊया स्टफिंग केल्यानंतर. तर उरलेलं पीठ आपण काढून घेऊन तर छानपैकी लोई आपलं रेडी झालेलं आहे आणि थोडंसं आपण दाबून घेऊया. दाबून घेतल्यानंतर आता पुरणपोळीला बेलून पण घेऊया. तर मी थोडंसं तेल लावून घेते, कारण खाली ना चिटकू नये म्हणून. तर तुम्ही पाहू शकता थोडंसं आपण हाताने पण प्रेस करून घेऊया, बोटाने. अशा प्रकारे तुम्ही बोटाने पण असं स्प्रेड करू शकता, नाहीतर आपण बेलनीच बेलून घेऊया. तर आपलं पोळी रेडी होत आहे, तुम्ही पाहू शकता. एक बी पोळी फाटलेला नाही आहे. तर आता गरम पोळीला तव्यावर घालून घेऊया आणि छानपैकी असं शेकून घेऊया. तुम्ही पाहू शकता कुठंही माझं पोळी फाटलेलं नाही. तुम्ही पाहू शकता इथं खूप टेस्टी आणि मजेदार अमावास्या होतं म्हणून मी आज पोळी बनवलेलं आहे. बनवणार होते पण खावंसं वाटलं तर खूप दिवस झालं बनवलेलं नव्हतं, म्हणून आज मी बनवलेलं आहे. आणि आमच्या घरचे पण बनव म्हणून मागे लावले होते, त्यामुळे मी बनवलेलं आहे. आता पलटून घेऊया पोळीला. बघू शकता पलटून घेतल्यानंतर मी ह्या साईडला पण एक जरा पण फाटलेलं नाही. तर आपलं छानपैकी पोळी रेडी झालेलं आहे. एक एक करून पोळी अशा प्रकारेच बनवून घेऊया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर पण करा. तर बघू शकता आपले
पोळी भात आणि मी इथं हिरवी मिरचीचे ठेचा पण बनवून घेतलेलं होतं आणि दूध घेतलेलं आहे. आमटी पण रेडी आहे, कटाची आमटी तुम्ही पाहू शकता, भात वगैरे. तुम्ही ह्याच्यासोबत भज्या पण करू शकता, पापड्या पण करू शकता. तर सकाळचं जेवण तर रेडी आहे. तर पाहू शकता आता संध्याकाळ होत आहे. दुपारी पण हेच जेवण जेवलं होतं. तर तुम्ही पाहू शकता संध्याकाळ झालेला आहे. आमची जाऊ आली होती, ते पण गेले घरी. त्यानंतर आता गाईचं धार काढायचं आहे आम्हाला. तर बघू शकता आमच्या घरचे गाईचं धार काढत आहेत. आणि आमचे गौराबाई बघा कसं थांबलेली आहे. धार काढल्यानंतर दूध गरम करून घेऊया. दूध गरम करून घेतल्यानंतर मी ते चहा बनवलेला आहे. तर चहा पण छानपैकी रेडी झालेला आहे. तुम्ही पाहू शकता, फक्त दुधातच बनवलेला आहे. आज काही जेवायला बनवायचं मन नव्हतं म्हणून वडापाव पार्सल आणायला सांगितले होते. वडापाव आणलेत. तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत तुम्हा सर्वांना